नमस्कार. अॅग्रोवन मध्ये आपले स्वागत आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ॲड्रेसमध्ये कृषी कायदे रद्द करणार आहेत सरकार असं जाहीर केलंय. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ते त्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे असं सांगितलं आहे. तर या पार्श्वभूमीवरती आपल्याबरोबर डॉक्टर अजित नवले आणि विजय जावंदे सर आलेले आहेत. नमस्कार सर. तर प्रथम मी नमस्कार. अजित नवले सरांना विचारतो की उत्तर प्रदेशमध्ये जी निवडणूक लवकरच येणार आहे, तर या पार्श्वभूमीवरती हे कायदे रद्द करण्यात आले आहे का? जवळजवळ 1 वर्षापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती ठिय्या मांडून बसले होते. तर उत्तर प्रदेशच्या आणि ह्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे का? आपल्याकडे लोकशाही पद्धत आहे आणि लोकशाहीमध्ये निवडणुकींना अनन्यसाधारण महत्व असतं. एखाद्या राज्यकर्त्याला राज्य करण्यासाठी त्या पदावर जायचं असेल तर स्वाभाविकरित्या निवडणुकीची प्रक्रिया अपरिहार्य असते. आंदोलनामध्ये सुद्धा आपण जो एक दबाव गट बनवतो आणि त्यातून लोकांचं मत बनवतो, त्याचं सुद्धा प्रत्युत्तर शेवटी निवडणुकीच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातूनच देण्यात येतं. आणि म्हणून हे स्वाभाविक आहे. संबंध 1 वर्षभर जे प्रचंड शेतकरी आंदोलन झालं आणि त्यातून भारतीय शेतकऱ्यांची, भारतीय जनमानसाची एक प्रकारे मत बनवण्याची प्रक्रिया 1 वर्षामध्ये झाली. त्याचा रास्त अंदाज मला असं वाटतं राज्यकर्त्यांना आलेला होता. आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून सरकारला चपराक देता येऊ शकते, प्रसंगी त्यांची सत्ता बदलता येऊ शकते. आणि आंदोलनाच्या माध्यमातून जे प्रबोधन झालं त्यातून अशा प्रकारे तुम्हाला आता जरी प्रचंड बहुमत मिळालेलं असेल तरी ते तुम्हाला टिकवता येणार नाही, अशा प्रकारचं एक प्रकारे विचार मंथन हे 1 वर्षाच्या काळात या आंदोलनाच्या माध्यमातून झालं. स्वाभाविकरित्या त्याचा अंदाज हा राज्यकर्त्यांना आलेला आहे. आणि त्यामुळेच केवळ ह्या येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये नव्हे तर हे असंच जर वाढत राहिलं तर प्रसंगी लोकसभेची जी निवडणूक होईल 2024 मध्ये यात सुद्धा याचं प्रतिबिंब उमटेल आणि आपल्याला सत्ता गमवावी लागेल याचा अंदाज हा मला असं वाटतं राज्यकर्त्यांना आला. आणि त्याचाच परिणाम म्हणून ते आता रोलबॅक करताना आपल्याला दिसत आहेत. परंतु यामुळे शशांकजी हुरळून जाण्याचं काही कारण नाही. आपल्या शेतकरी नेत्यांना, संयुक्त किसान मोर्चाला याची रास्त जाणीव आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी केवळ कायदे मागे घेतलेले आहेत, त्यांचं धोरण मागे घेतलेलं नाही. त्यांची मुलाखत जर आपण नीटपणाने ऐकली तर आपल्याला हे अचूकपणाने समजेल की ते म्हणाले की आम्ही देशवासियांची माफी मागतो. त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितलेली नाहीये. ते म्हणाले आम्ही देशवासियांची माफी मागतो. कशासाठी माफी मागतो? पुढच्याच वाक्यात ते म्हणाले की कुछ किसानों को, काही शेतकऱ्यांना आम्ही आमचं म्हणणं समजून सांगू शकलेलो नाही. म्हणजे आमचं म्हणणं बरोबरच होतं. आम्हाला शेतीचं संबंध क्षेत्र हे कॉर्पोरेट घराण्यांना आंदोलन द्यायचं आहे, त्यांना प्रचंड सायलोज भरण्यासाठी मोकळीक द्यायची आहे, अन्न सुरक्षा खतम करायची आहे, आधार भावाचं संरक्षण काढून घ्यायचं आहे, बाजार समित्या नष्ट करायच्या आहेत आणि हे सगळं जे आहे ते कॉर्पोरेट घराण्यांना बहाल करायचंय. हे जे मोदी सरकारचं धोरण आहे ते म्हणतायत की हे धोरण बरोबरच होतं, पण हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे असं काही लोकांना समजून सांगण्यामध्ये आम्ही अपयशी ठरलेलो आहोत. आणि त्यामुळे आम्ही आता हे पाऊल मागे घेतोय. इन शॉर्ट, कायदे त्यांनी मागे घेतलेले आहेत, धोरण मागे घेतलेलं नाही. त्यामुळे धोरणाच्या विरोधातली लढाई संपलेली नाही, ही बाब आपण समजून घेऊन पुढे जायला पाहिजे. बरोबर. म्हणजे त्यांनी एक नवीन समिती स्थापन करण्याची सुद्धा घोषणा केली होती. तर त्याच्यामध्ये म्हणजे निवडणुका पार झाल्या की मग पुन्हा या प्रकारचे म्हणजे पुन्हा दुसऱ्या म्हणजे पद्धतीने हे कायदे पुन्हा आणण्याचा विचार दिसतोय सरकारचा, असं पण म्हणता येईल का? शशांकजी, कायदेच करणं हा काही धोरण रेटण्याचा एकमेव मार्ग नसतो. अनेक बाकी मार्ग असतात ज्याच्यातून धोरणं पुढे रेटली जातात. त्यांच्याकडे राज्य सरकार आहेत, त्यांच्याकडे प्रशासन आहे, त्यांच्याकडे इतर अनेक मार्ग आहेत. त्या मार्गाने ते त्यांचं कॉर्पोरेट धार्जिनं धोरण हे पुढे रेटणार. आणि म्हणूनच अत्यंत सावध भूमिका संयुक्त किसान मोर्चा
किसान सभा आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी घेतलेली आपल्याला दिसेल की धोरणांच्या विरोधातला संघर्ष चालू राहील असं अत्यंत जबाबदारीनं आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं. त्यामुळे कायद्याने केवळ कायदे मागं घेणं हे अंतिम टोक नाही, धोरण मागं घ्यायला लावणं, प्रो कॉर्पोरेट धोरण थांबवायला लावणं आणि प्रो फार्मर रिफॉर्म्स आणि प्रो फार्मर धोरण हे सरकारला घ्यायला लावणं, याच्यासाठीचा दबावगट आपल्याला तसाच ठेवावा लागेल, किंबहुना तो अनेक पटीनं विस्तारावा लागेल. मला वाटतं हे याचं आकलन हे रास्तपणाने आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पक्का असलेलं बरं आहे. मी जावंदे सरांना विचारतो की कायदे मागे घेण्याच्या जी मोदींनी जे घोषणा केली त्याच्यानंतर सुद्धा आंदोलन चालूच राहील, कारण एमएसपी ची जी डिमांड आहे, एमएसपी ची जी मागणी आहे की एमएसपी ला कायद्याचं स्वरूप द्यावं, तर ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की संघटनांचं म्हणणं आहे की आंदोलन सुरूच राहील. तर त्याच्याविषयी काही सांगू शकता का आपण? तर आपण बघा की ज्यावेळी पहिली प्रतिक्रिया संयुक्त किसान मोर्चाची आली आणि राकेश टिकेत असतील, डॉक्टर अशोक ढवळे असतील, आनंद मोला असतील, या सगळ्या नेत्यांनी अत्यंत स्पष्टपणाने सांगितलं की जरी 3 कायदे मागे घेण्यात आलेले असले तरी सुद्धा आधार भावाचं शेतकऱ्यांना संरक्षण द्यावं यासाठी केंद्रीय कायदा करावा, ही सुद्धा या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. आणि याबद्दल नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार काहीही बोललेलं नाही आणि त्यामुळे त्या मागणीचा आग्रह आमचा आहे, होता आणि तो राहील. त्यासाठीचा सत्याग्रह सुद्धा आमचा सुरू राहील. हे संयुक्त किसान मोर्चाने अत्यंत स्पष्ट केलेलं आहे. कारण केवळ 3 कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांचं कोट कल्याण होईल अशी आमची भूमिका नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेतकऱ्याला त्याच्या घामाचं दाम मिळालं पाहिजे आणि ते मिळण्यासाठी उत्पादन खर्च राष्ट्ररित्या कॅल्क्युलेट करून 1.5 पट हमी भावाचं कायदेशीर संरक्षण शेतकऱ्यांना मिळणं, हे मला असं वाटतं की शेतकऱ्यांची अत्यंत महत्वाची मागणी आहे आणि ती जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आपल्याला संघर्ष सुरू ठेवावा लागणार आहे. दुसरी मागणी जी शेतकऱ्यांनी केलेली आहे ती वीज कायद्यामध्ये काही सुधारणा करण्याच्या बद्दल त्यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्राला ज्या प्रकारचं दर असतील तेच दर तुम्ही शेतकऱ्यांना लागू करू पाहता आहात. शेतकऱ्यांना आगाऊ पैसे अगोदर विजेसाठी भरावे लागतील अशा तरतुदी तुम्ही आणू पाहता आहात. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि त्यामुळे ते सुद्धा तुम्ही स्थगित करा, ही सुद्धा या आंदोलनाची मागणी आहे. आणि त्यामुळे या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत संघर्ष शशांकजी आपल्याला सुरू ठेवावा लागेल. संघर्षाचा फॉर्म काय असेल, म्हणजे आता जाऊन दिल्लीच्या सीमा रोखणं हाच फॉर्म असेल की आणखीन वेगळ्या प्रकारे आंदोलन पुढे न्यायचं, याच्यावर चर्चा होऊ शकते. संयुक्त किसान मोर्चा याच्यावर नक्की विचार विनिमय करेल, परंतु आंदोलन आणि संघर्ष थांबणार नाही हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे आणि मला वाटतं ते रास्त आहे. मगाशी मी आपल्याला प्रश्न विचारत होतो की म्हणजे एमएसपी ची जी मागणी आहे ती पूर्ण होईपर्यंत आंदोलन चालू राहील अशी संघटनांकडून घोषणा आली होती. त्याच्याबद्दल काही बोलू शकता का आपण? नाही, मला असं वाटतंय की बघा, हे 3 कायदे मोदीजींनी वापस घेतले आणि या सगळ्या वर्षभराच्या काळानंतर ते मुजोरीने वर्षभर ते रेटत होते 3 कायदे आणि आजही ते असं म्हणतात की हे 3 कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते, पण आम्ही काही शेतकऱ्यांना समजून सांगू शकलो नाही. ते अजित नवले फार छानपणे त्यांनी मांडलेलं आहे. पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं सुरुवातीपासूनचं मत असं होतं की हे 3 कायदे जी नरेंद्र मोदींनी आणलेले आहेत त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे हा पहिले जर लक्षात घेतला तर तो उद्देश हा आहे की ते या 3 कायद्याच्या माध्यमातून एमएसपी ची जी जबाबदारी त्यांनी 2014 मध्ये स्वीकारली होती की आम्ही सत्तेवर आल्यावर मनमोहन सिंग सरकारचं मर जवान मर किसान धोरण बदलवून जय जवान जय किसान करू आणि स्वामीनाथन आयोगाप्रमाणे खर्चावर 50% नफा जोडून भाव देऊ, ही जी जबाबदारी होती त्या जबाबदारीतनं ते मुक्त होण्याकरता हे 3 कायदे त्यांनी आणलेले होते. मला असं वाटतंय की हे 3 कायदे परत घेऊन त्यांनी त्यांची चूक दुरुस्त केलेली आहे. पण शेतकरी कुठे आहे तर शेतकरी हे कायदे येण्यापूर्वी ज्या स्थितीत होता किंवा 70 वर्ष ज्या स्थितीत होता त्या स्थितीतच आज आहे. मी आपल्याला अत्यंत नम्रपणे सांगतो, अजित नवलेंनाही हे माहिती आहे की मी किसान सभेच्या मंचावरनं सुद्धा हे म्हटलेलं आहे की शेतीमालाचा हमी भावाचा प्रश्न, शेतीमालाचा भावाचा प्रश्न हा सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय सुटूच शकत नाही. आमचे स्वर्गीय शरद जोशी
जेव्हा हे म्हणायला लागले की मुक्त अर्थव्यवस्था येणार आहे, WTO येणार आहे, आता काही करायची गरज नाही, बाजार व्यवस्थेमध्ये आपोआप भाव मिळतील, तेव्हा सुद्धा मी शरद जोशींना एक प्रश्न विचारला होता. कारण की आत्ताही अजून त्यांचे काही समर्थक म्हणतात आहेत की नाही नाही ही चूक झाली, हा शेतकऱ्यांकरता काळा दिवस आहे वगैरे वगैरे. मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. आज कापसाला 8,000-9,000 रुपये भाव बाजारात मिळतो आहे. मोदीजींचं सरकार आहे ना, पण ते काय मोदी सरकारमुळे मिळत आहे का, भारत सरकारमुळे मिळत आहे, किंवा राज्यात वेगवेगळ्या पक्षांची सरकार आहेत त्यांच्यामुळे मिळत आहे का? नाही मिळत आहे. तो भाव मिळतोय याच्याकरता की अमेरिकेच्या बाजारात 70 सेंट 1 पाऊंड रुईचा भाव हा $1 27-28 सेंट, काल 28 सेंट पर्यंत गेला तो भाव, आणि रुपयाचं अवमूल्यन झालं, 74 रुपयाचा डॉलर झाला. यामुळे तो भाव मिळतोय जागतिक बाजारात. आता उद्या जर जागतिक बाजारात भाव पडले तर आमचे मिल मालक तो कापूस स्वस्त आयात करून इथे भाव पडण्याकरता त्यांना काहीच लाज वाटणार नाही. मग अशा याच्यामध्ये देशात अधिक खर्चाची अर्थव्यवस्था आहे, सगळ्यांचे पगार भत्ते वाढतात आहेत, तेव्हा शेतकऱ्यांच्या इन्कमची, त्याच्या उत्पन्नाची, उत्पादनाची नाही उत्पन्नाची सुरक्षा देण्याकरता सरकारच्या हस्तक्षेपाची गरज नाही का? आणि म्हणून मी सतत असं म्हणत होतो की MSP मिनिमम सपोर्ट प्राइस ही भारताच्या इतिहासात कधीही नफेशीर किंमत मानल्या गेलेली नाही. MSP ही मिनिमम आहे, ती आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाजारात भाव खाली गेले तर कमीत कमी तेवढी हमी दिली जाईल, ही लाल बहादूर शास्त्री आणि C सुब्रमण्यम यांची कृषी मूल्य आयोग स्थापनाच्या वेळेसची स्थिती होती. मला असं वाटतंय की आता जो आग्रह धरला जातो आहे की MSP चा कायदा करून आम्हाला संरक्षण पाहिजे, आणि मला असं वाटतंय की किसान समन्वय समितीनी, या सगळ्या संयुक्त आघाडीनी चर्चेमध्ये सुद्धा एकदा असं म्हटलेलं होतं की चला 3 कायदे बाजूला ठेवू, आपण MSPच्या कायद्यावर चर्चा करू, तेव्हा सुद्धा सरकारने ते टाळून दिलेलं होतं. मला असं वाटतंय की MSPच्या कायद्यावर नरेंद्र मोदी साहेबांनी अजूनही काही वक्तव्य केलेलं नाही, आणि त्याच्यामुळे जर MSPचा कायदा होणार नसेल, ती हमी जर मिळणार नसेल, तर शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही. 750 शेतकऱ्यांचं बलिदान झालेलं आहे. नरेंद्र मोदी 2 पावलं मागे आलेले आहेत, पण शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. मला इथे स्पष्ट करू द्या, कारण मग अजित नवले जेव्हा बोलते तेव्हा त्यांनाही मला असं वाटतं याच्यावर बोलता येईल. बघा काय आहे, सरळ सरळ असा प्रश्न आहे की नरेंद्र मोदींनी MSPचा मुद्दा बाजूला करण्याकरता किसानों की आमदनी दुगनी करेंगे 2022 मध्ये असा एक नवीन स्लोगन दिला. सगळ्यांना माहिती आहे. आता 2022 तर आलेली आहे, पण शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होणार? मग मी माझ्या अनेक लेखातनं मी प्रश्न उपस्थित करतोय, माझ्या बोलण्यातनं उपस्थित करतोय. नरेंद्र मोदीजींना मी पत्र लिहिलेलं आहे की किसानों की आमदनी दुगनी करणी आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं. मग तुम्हाला शेतमजुराचंही उत्पन्न दुप्पट करायचंय की नाही? मग तेव्हा सबका साथ सबका विकास होणार नाही का? मग शेतमजुरांची मजुरी दुप्पट करा ना. मनरेगामध्ये आज जी 202 रुपये मजुरी आहे ती 404 करा, आणि कृषी मूल्य आयोगाला ती 404 रुपये मजुरी हिशेबात घेऊन शेतीमालाचं उत्पादन खर्च काढून त्याच्यावर 50% नफा जोडून भाव जाहीर करा, आणि ते बाजारात कसे मिळतील हे सांगा. आणि नाही तर PM किसान सन्मान निधी काय पाहिजे, शेतकरी अनुदान काय पाहिजे, या सगळ्यावर चर्चा करा ना, तरच काही होईल की नाही होईल. आणि त्याच्या पुढे जाऊन मी आत्ताच इथे हा मुद्दा मांडून देतो. अजित नवलेंनाही हे माहिती आहे की 2026 मध्ये या देशात 8वं वेतन आयोग येणार आहे. मला भीती ती आहे, कारण या सगळ्या चर्चेत जर हा सगळा विषय मागे पडला ना तर शेतकरी तर आणखीन खल्लास होणार आहे या विजयाच्या याच्यात सुद्धा. 2026 मध्ये जेव्हा 8वं वेतन आयोग येणार आहे या देशामध्ये, तेव्हा 8व्या वेतन आयोगाचं वेतन ज्या पद्धतीने 5व्या, 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाचं वेतन वाढलं, आम्हाला विरोध नाही, पण 2550, 7,000, 18,000 अशा पद्धतीने 8व्या वेतन आयोगाचं कमीत कमी वेतन जर 45,000 रुपये महिना झालं, 1,500 रुपये रोज झाला, तर आमच्या ग्रामीण भागातल्या किंवा असंघटित बिल्डिंगवर काम करणारा, रस्त्यावर काम करणारा हा जो कामगार आमचा भाऊ बहीण आहे, त्याला 1,500 नाही पण 800-1,000 रुपये तर मिळायला पाहिजे की नाही मिळायला पाहिजे.
अजित बरोबर. नवलेही ते नाकारणार नाहीत. मग हे 800,000 रुपये देता येतील याच्याकरता शेतीमालाचे भाव काय पाहिजेत, पीएम किसान सन्मान निधी किती पाहिजे, शेतीला अनुदान किती पाहिजे, याचा विचार जर आतापासून आपण केला नाही, याच्यावर संसदेमध्ये जर रान उठवलं नाही आणि सगळ्या राजकीय पक्षांनी याच्यावर आपलं डोकं लावलं नाही, तर इन्क्लुझिव्ह ग्रोथ किंवा समानता किंवा सबका साथ सबका विकास कसा होणार आहे हो, याचं उत्तर मागणं हे मला असं वाटतं आता शेतकरी आंदोलनाच्या भविष्यातल्या रणनीतीचा भाग आहे. आणि म्हणून एमएसपीचं एक वेगळं महत्व आहे, कारण आंतरराष्ट्रीय बाजारातल्या भावावर तुम्हाला भाव मिळू शकत नाही, कारण तिथे प्रचंड सबसिडीचं संरक्षण आजही WTO मधल्या ग्रीन बॉक्स आणि ब्लू बॉक्सचा उपयोग करून केला जातो आहे, हे नाकारता येणार नाही. बरोबर. जांभे सर, मी एक पुढचा प्रश्न विचारतो की आधी सुप्रीम कोर्टाने जी समिती नेमली होती कृषी कायद्यांवरती, त्यांनी आपला अहवाल सादर केला आहे, पण त्यांच्या अहवालातनं तो अहवाल जाहीर झाला नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त एक नवीन समिती मोदींनी म्हणजे स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तर आधीच्या समितीच्या अहवालाचं स्वरूप काय होईल हे माहिती म्हणजे पब्लिक डोमेन मध्ये ही माहिती न येता नवीन समिती स्थापन करण्याच्या मागचं कारण काय असू शकतं? नाही, सरळ सरळ आहे बघा, तुम्हाला मी सांगतो की एमएसपीचा कायदा करायचा नाही आहे. बरोबर. कारण की एमएसपीचा मी तर अत्यंत नम्रपणे सांगतो सगळ्यांना सॅल्यूट करून की अहो, एमएसपीचा कायदा जर केला असता आणि 3 कायदे जरी कायम ठेवले असते ना, तर हे 3ही कायदे नैफाईड झाले असते, त्याला काय अर्थच राहिला नसता. मला असं वाटतंय की आता सगळे धनवट वगैरे किंवा अशोक गुलाटी यांनी स्वतः काय रिपोर्ट दिला जाहीर करून टाकावं ना, आता सगळं संपलं ना, आणि त्याच्यावर चर्चा करायला आम्ही तयार आहोत ना. करा ना जाहीर, काय त्यातनं काही निघणार नाही आहे. अहो, कालच अशोक गुलाटींचा लेख आलेला आहे इंडियन एक्सप्रेस मध्ये. ते पुन्हा काय म्हणतात आहेत की आता फ्री वीज वाढणार आहे निवडणुकीच्या आधी, लोकसभेच्या आधी. कसल्या फ्री वीज आहे तो? अशोक गुलाटी कधीही, मी वेतन आयोगाचा विरोधक नाही, पण वेतन आयोगाला दिलेले पैसे बजेटमधनं किंवा उद्योगपतींचे कर्ज माफ करण्याकरता दिलेल्या बजेटमधनं पैसे, याच्यावर ते फ्री वीज म्हणत नाहीत, त्याला ते इन्फ्लेशनरी म्हणत नाहीत. शेतीमालाचे हमीभाव वाढवले तर दॅट लीड्स टू इन्फ्लेशन. शेतमजुराची मजुरी वाढवली तर दॅट लीड्स टू इन्फ्लेशन. किंवा शेतकऱ्यांना काही सबसिडी दिली तर दॅट लीड्स टू इन्फ्लेशन. मला समजत नाही हो की असं जर अर्थशास्त्री सांगणारे आणि रिफॉर्म काय म्हणतात होते. मला तुम्ही आता एक प्रश्न मी अजून उपस्थित करतो अशोक गुलाटी, धनवट साहेबांना वगैरे सगळ्यांना. अहो, 85 कोटी लोकांना जर तुम्ही फुकट अन्न देणार असाल, आणि आमच्या देशामध्ये हे मान्य करतात की 85 कोटी लोकांची अन्न विकत घेण्याची क्रयशक्तीच नाही आहे 75 वर्षामध्ये, अशी लाचारी आम्ही करून टाकलेली आहे, आणि 1 रुपये 2 रुपये 3 रुपये किलोची अन्न सुरक्षा सुद्धा तुम्ही देणार. मग त्या व्यवस्थेमध्ये मार्केट इकॉनॉमीमध्ये क्रयशक्ती नसल्यामुळे मार्केट इकॉनॉमीमध्ये बाजार व्यवस्थेत भाव कसा काय मिळणार शेतकऱ्यांना? मग सरकारच्या इंटरव्हेन्शनची गरज नाही का? सरकारच्या खरेदीची गरज नाही का? मी इथे पुन्हा एक मुद्दा सांगतो की जो अनेक शेतकरी नेत्यांना माझी विनंती आहे, त्याचा विचार करा की एमएसपीची जबाबदारी ही व्यापाऱ्यांची नाही आहे, एमएसपीची जबाबदारी ही सरकारची आहे. जर उद्या तुम्ही व्यापाऱ्यांवर अशी अट टाकली की त्यांनी एमएसपीच्या कमी किमतीत विकतच घेऊ नये, तर मग ते कोणी व्यापारी बाजारात सुद्धा येणार नाही. म्हणून एमएसपीची जबाबदारी ही सरकारची आहे. व्यापारी जरी कमी भावात विकत घेत असला तर एमएसपीची पूर्तता करणं ही जी मध्य प्रदेशमध्ये काही दिवस शिवराज सिंग चौहानांनी भावांतर योजनेच्या माध्यमातून केली होती, किंवा डॉक्टर स्वामीनाथन आयोगाने सुद्धा त्यांच्या फार्मर्स कमिशनच्या रिपोर्टमध्ये प्राइस फ्लक्च्युएशन फंड करता निधी देण्याची घोषणा केलेली आहे. मला असं वाटतं याची व्यवस्था करायला पाहिजे कुठंतरी. आता या देशातल्या घटना, आता बघा अजून एक मुद्दा आहे, सगळेजण काय म्हणतात ऍग्रिकल्चर इज अ स्टेट सब्जेक्ट. मग नरेंद्र मोदींनी हे कायदे कशा करता आणले, आहे की नाही? पण माझं असं मत आहे काय की जरी ऍग्रिकल्चर हा स्टेट सब्जेक्ट असला तरी शेती संदर्भातले सगळे महत्वाचे निर्णय हे केंद्र सरकारकडे आहेत. शेतीमालाचा हमीभाव जाहीर करणं केंद्र सरकारकडे आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट WTO हा केंद्राकडे आहे. रुपयाचं अवमूल्यन मनी सप्लाय हा केंद्राकडे आहे.
आणि जर राज्याकडे आहे तर मग नरेंद्र मोदी साहेबांना एक प्रश्न सगळ्या देशातल्या राजकीय नेत्यांनी विचारला पाहिजे की 14 वर्ष तुम्ही गुजरातमध्ये होता, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून, आणि शेतीविषय राज्याचा आहे, मग तुम्ही केंद्राच्या शेतकरी विरोधाच्या विरोधात किती दिवस काय आंदोलनं केली ते सांगा ना. तुम्ही गुजरातच्या शेतमजुरांची मजुरी किती वाढवली 14 वर्षात हे तरी सांगा. पण हे प्रश्न चर्चेला येत नाही, याचं मला दुःख आहे हो. आणि गावातला माणूस हा मरत नाही म्हणून जगतोय, हे वाक्य मी डॉक्टर मनमोहन सिंगांसमोर सुद्धा मांडलं होतं आणि आज मला मोदीजींच्या समोर सुद्धा पुढे मांडायचं आहे आणि देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांसमोर मांडायचं आहे की मजबुरीत माणूस जगतो पण त्याला माणसासारखं जीवन मिळत नाहीये, याचा विचार व्हायला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न मी नवले सरांना विचारतो की आता जावंदिया सरांनी पण त्याच्यात की म्हणजे शेतकऱ्यांचे जे म्हणणं आहे किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती ज्या प्रकारे मीडियाने पण हाताळलं दिल्लीमध्ये, त्याच्यावर पी साईनाथांनी पण आज काल एक ट्विट लिहिलं होतं की म्हणजे शेतकऱ्यांना विलन ठरवून शेतकऱ्यांना विलनच्या भूमिकेत टाकून मीडियाने हा सगळा प्रश्न हाताळला होता. आणि काल जेव्हा कृषी कायदे शुक्रवारी जेव्हा कृषी कायदे मागे घेण्यात आले त्यावेळेला एक जल्लोषाचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये होतं. पण म्हणजे आणि यापूर्वी जी आंदोलनं झाली किंवा जो विरोध झाला सरकारला त्याच्यामध्ये सरकारने कुठेही म्हणजे माघार घेतलेली नाही. हे पहिलं यशस्वी आंदोलन म्हणजे यशस्वी पूर्णपणे नाही, म्हणजे पूर्ण हे झालेलं नाहीये, पण बऱ्याच म्हणजे बाकी आंदोलनांच्या तुलनेत हे यशस्वी आंदोलन आहे. तर याच्याबद्दल काही सांगू शकता का की ह्याच्या पुढे शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो सुटण्यास काही मदत होईल का? नक्कीच शेतकऱ्यांचं आंदोलन हे काही प्रमाणामध्ये आपण पुढे जाऊन म्हणजे पुढे घेऊन जाऊ शकतो, परंतु हे एकमेव यशस्वी आंदोलन नाही. मला आपल्याला आठवण करून द्यायला आवडेल की ज्यावेळी मोदींचं सरकार सत्तेवर आलं त्यावेळी जमीन अधिग्रहणाच्या बाबतीमध्ये मागचं 2013चा जो कायदा होता तो सबंधपणाने मोडतोड करून नवा अत्यंत क्रूर कायदा कॉर्पोरेट धार्जिना आणण्याचा प्रयत्न हा मोदी साहेबांनी केला. अगोदर अध्यादेशाच्या रूपात केला, नंतर कायद्यात छेडछाड करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. परंतु तेव्हा सुद्धा अत्यंत करारा जबाब हा सगळ्या शेतकरी संघटना, शेतमजुरांच्या संघटनांनी दिला आणि सरकारला तेव्हा सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांना माघार घ्यावी लागली. आपण पहा, त्याच्यानंतर हा दुसरा योग आपण पाहतोय की हे 3 कायदे शेतकऱ्यांना चिरडून टाकू, मारून टाकू, हिंसेचा वाटेल तो उपयोग करू, पण कॉर्पोरेट धार्जिन्या सगळ्या ह्या धोरणाला आम्ही मागे घेणार नाही ही मस्ती केंद्र सरकारने दाखवली ना. पण त्या मस्तीला, केंद्र सरकारच्या त्या सगळ्या दादागिरीला शेतकरी पुरून उरले आणि आम्हालाही वाटलं नव्हतं की 1 वर्षभर हे आंदोलन चालेल, परंतु ते चाललं. 700 शेतकऱ्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान देत हे आंदोलन यशस्वीतेकडे नेलं आणि सरकारला झुकवलं. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये, शेतमजुरांमध्ये, श्रमिक जनतेमध्ये ही ताकद आहे की भल्या भल्या मी म्हणणाऱ्या राज्य सत्तेला सुद्धा त्यांनी जर ठरवलं तर ते झुकवू शकतात. आणि म्हणून मला आपल्या सर्वांचेच आभार मानायचे आहेत. केवळ हा शेतकऱ्यांचा विजय नाही, तर मीडियामध्ये सुद्धा असे जाणकार लोक, शेतकऱ्यांबद्दल, श्रमिकांबद्दल कणव असणारे आणि कॉर्पोरेट शोषणाला विरोध करणारे लोक आहेत. आणि त्यांनी ह्या संबंध 1 वर्षामध्ये अॅग्रोवनच आपण उदाहरण घ्या, प्रचंड मदत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्यांनी केली. बुद्धिजीवी अनेक आहेत, पी साईनाथ सारखे पत्रकार आहेत, तुमच्या आमच्यासारखे अनेक बुद्धिजीवी आहेत, ते शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले आणि त्याच्यामुळेच या सगळ्या भारतीय जनतेचा सुद्धा एक प्रकारचा सपोर्ट हा शेतकऱ्यांना मिळाला. मला खात्री आहे की ही जी काही बेरीज आपण करत चाललेलो आहोत, सगळ्या विचार करणाऱ्या लोकांची, विवेकवादी लोकांची बेरीज ही नक्की यशस्वी होईल आणि विचार स्वातंत्र्य हिरावून घेणारे जे काही प्रवृत्ती आहेत, घटना पायदोळी तुडवणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत, जात धर्म याचा वापर करून स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजणाऱ्या ज्या मंडळी आहेत, त्यांचा येत्या काळात नक्की पराभव होईल. लोकशाही जिंकेल, सत्सद विवेक बुद्धी जिंकेल, विवेकाचा विजय होईल आणि नक्कीच भारतीय जनता ही चांगल्या स्वरूपाच्या राज्यव्यवस्थेकडे हा संबंध देश घेऊन जाईल. म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांचा मनोबल वाढवणारं आंदोलन
आंदोलन झालं की म्हणजे हे एकदाच फक्त झालं पाहिजे किंवा 10 वर्षात एकदा झालं पाहिजे असं नाही, की ज्या वेळेला चुकीचे निर्णय घेतले जातील त्या वेळेला शेतकऱ्यांनी तशी भूमिका घेतली पाहिजे की जेणेकरून चुकीचे निर्णय घेतले जाणार नाही. म्हणजे हे एक त्याच्यासाठी रेफरन्स पॉइंट राहील असं हे आंदोलन असं शशांकजी, म्हणता येईल. हे अत्यंत दिशादर्शक अशा प्रकारचं आंदोलन आहे. 500 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र यावं ही किती अभूतपूर्व गोष्ट आहे. बरं, एकत्र येणं सोपं, एक वर्षभर लोकशाही पद्धतीनं काम करणं, एका विचारानं काम करणं ही प्रचंड मॅच्युरिटी असल्याशिवाय शक्य नाही. आणि केवळ मॅच्युरिटी नव्हे तर धोरणांबद्दल, त्यांच्या भूमिकांबद्दल, मूल्य आपण कोणती घेऊन चाललोय त्याच्याबद्दल एकमत असल्याशिवाय हे शक्य नाही. आणि त्यामुळे खरं तर शेतकरी आंदोलनांनी प्रचंड पाशवी शक्तीला कशा प्रकारे पुरून उरायचं याचा एक रोडमॅपच भारतीय जनतेसमोर ठेवलेला आहे. मी जरा पुढे जाऊन म्हणेल की जागतिक स्तरावर हा रोडमॅप ठेवलेला आहे. आणि म्हणून मूल्याधिष्ठित अशा प्रकारचं राजकारण, स्वतःचा स्वार्थ, स्वतःचे संकुचित राजकीय उद्देश हे बाजूला ठेवत जनतेच्या हिताला प्राधान्य देत आपल्याला पुढे जाता येऊ शकतं, याचा रोडमॅपच मला वाटतं शेतकरी आंदोलनाने आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे. शशांकजी, त्याच्यामुळे आमची सर्वांची आणि तुमची सुद्धा सर्वांची एक प्रकारची ऊर्जा या आंदोलनातून नक्कीच वाढलेली आहे. आपल्याला सत्याकडे जाता येऊ शकतं, सत्याचा शोध घेता येऊ शकतो, आग्रह धरता येऊ शकतो, हे या आंदोलनाने बळकटपणाने पुढे ठेवलेलं आहे. शशांकजी, एकच मुद्दा मला याच्यामध्ये मांडायचा आहे की या आंदोलनाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे लोकशाही मार्गाने आंदोलन यशस्वी करता येतं आणि शांततामय मार्गानेच आपल्याला पुढे जाता येऊ शकतं. ह्या दोन मूल्यांवर सुद्धा विश्वास या आंदोलनाने अधिक दृढ केलेला आहे. बरोबर. मला वाटतं जावंदे सरांना काही बोलायचं होतं. नाही, मला एवढंच हे करायचं आहे की या आंदोलनामध्ये शेतकरींना खूप मोठी किंमत चुकवावी लागलेली आहे. त्याची भरपाई कशीच होऊ शकत नाही. तेलंगणाच्या सरकारने काल जी घोषणा केली 3 लाख रुपये 750 शहीदांना देण्याची, आपण त्याचं स्वागतच करायला पाहिजे. पण ही किंमत फार मोठी आहे. आणि मी असं म्हणतो की 3 कायदे वापस घेतल्यामुळे जरी हा अर्धवट विजय असला तरी कालचा दिवस हा शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातला स्वर्ण अक्षरांनी लिहिणारा दिवस आहे, हे नाकारता येणार नाही. आणि याच्याकरता या सगळ्यांना सॅल्यूटच करायला पाहिजे. पण आता जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फार जबाबदारी वाढवणारी परिस्थिती आहे, असं माझं विनम्र मत आहे. आता राजकारणामध्ये काय होईल असा जेव्हा प्रश्न विचारला जातो किंवा मोदीजी हे राजकीय दृष्ट्या त्यांनी हा निर्णय घेतलाय का युपीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वगैरे वगैरे, तर अजित नवलेंनी त्याचं फार चांगलं उत्तर दिलं की लोकशाहीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला असं गणित मांडून निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आता इतकं मोठं बलिदान, इतक्या शिव्या ऐकल्यानंतर आतंकवादी काय, नक्षलवादी काय, खलिस्तानवादी काय, विदेशी पैसा काय 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 नाही सांगितलं गेलं. आता याच्यानंतर सुद्धा जर लोक पुन्हा नरेंद्र मोदींना मतदान करणार असतील तर याचा अर्थ आमच्या देशातल्या विपक्षी पक्षांना शेतकरी आंदोलनाने मोदींच्या विरोधात जे आंदोलन उभं केलं, जे वातावरण तयार केलं, ते कॅश करण्याची ताकद त्यांच्या कॅडरमध्ये नाही असंच म्हणावं लागेल की नाही म्हणावं लागेल. ते जरी असलं, सत्ता कुणाचीही असो, सरकार कुणाचंही असो, शेतकरी संघटनेची एक घोषणा मी आठवण करून देतो नवीन पिढीला. सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण, शेतीमालाला भाव न देणं हे सरकारचं अधिकृत धोरण आहे. मला असं वाटतंय की ही जबाबदारी ज्याप्रमाणे सगळ्या राजकीय पक्षांची वाढलेली आहे त्याप्रमाणे नवी पिढीच्या शेतकरी नेत्यांची सुद्धा वाढलेली आहे. अजित नवलेंना मी एवढीच नम्र विनंती करतो की त्यांच्या पिढीने या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं होतं की घटना जी आहे ती माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याकरता, आणि त्याच्यामध्ये त्या घटनेमध्ये सुद्धा असंघटित कामगारांना संघटित कामगारांच्या तुलनेतलं वेतन असलं पाहिजे. हे सगळं राजकारण याच्या पुढे कसं होणार आहे त्याच्यावर उद्याच्या यशाचं मंदिर उभं राहील, मस्जिद उभी राहील, असं आपल्याला म्हणावं, गुरुद्वारा उभा राहील असं आपण म्हणूया, आणि ते यशस्वी होईल ही आशा ठेवूया. त्या आशेकरता आपण काम करत राहूया.
आपण आजचा मार्केट कट हा कार्यक्रम इथेच थांबूया. मी दोघांना धन्यवाद देतो की आपण इथे आलात. खूप महत्वाचे मुद्द्यांवर चर्चा झाली आणि पुढचा जो रोड मॅप आहे शेती धोरणाचा त्याच्याबद्दलही चर्चा झाली. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.